नमस्कार. नमस्कार. तर आज आपण वाशिम इथं आहे. वाशिम मधलं जे गाव आहे कळगा, त्या गावामध्ये कुठलं गाव आपलं? माझं नाव अजिंक्य दिलीप चौधरी, राहणार तोरनाळा, तालुका जिल्हा वाशिम. तोरणाळा. तोरणाळा तालुका वाशिम, जिल्हा वाशिम. तर ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही खालच्या बाजूला डिंक आलाय. हे अगोदर पाणी वाहत होतं त्यातनं. पाणी वाहत होतं. आता किती वेळा ह्याला बाहेरीच्या अल्ट्राशी मारलाय? 2 वेळेस बायोरिच अल्ट्राशी खालनं सोडलं आणि एक स्प्रे घेतला वरनं. आता जरा बघा, ओलं आहे का? पूर्ण लागतंय का सुकलाय. हाताला? डिंक्या पूर्ण सुकलाय आता. हा, तर आता डिंक्या सुकलाय तो. लक्षात आलं का? 2 वेळा मारल्यानंतर डिंक्या गेलेला आहे. 2 वेळा. आता शेतकरी बंधूंनो इकडे लक्षात घ्या की हे झाड सगळं काय झालेलं आहे, वीक झालेले आहेत. कळलं का? वरनं फांद्या मारायला लागलेत, पण ह्या फांद्या आता फुटायला लागलेल्या आहेत. ज्याच्यात जीव आहे, ज्याच्यात थोडं ओलं असेल, अशा फांद्या सगळ्या फुटतील. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे. याच्यामध्ये डिंक्या येणारच नाही नंतर. बरोबर आहे. आला तर काय करायचं, बॅरल मध्ये खाली जे बाहेरीच राहिलेलं असतं घाण, शेण आपण म्हणू, घाण म्हणू, शेण खालचं, तर ते तेवढं त्याला लावून टाकायचं, म्हणजे ते लगेच क्लिअर होतं. नाही सर, तुम्ही हे रामबाण उपाय आणला आम्ही संत्रा बगीचा पूर्ण कास्तकारांना, कारण की सर डिंक्याने आम्ही एवढं त्रस्त झालेलो होतो. पूर्ण बागाच्या बागा आमच्या पूर्ण नाहीशा होत होत्या. तर ह्या अल्ट्राशी आणि बायोरिच वापरल्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला चांगला फरक निघाला. पूर्णपणे थांबलाय जागेवरती डिंक्या. नुसतं डिंक्या जात नाही, फायटोप्थोरा येत नाही, फायटोप्थोरा वगैरे पण कव्हर झाली, बुरशी कव्हर झाली. लक्षात आलं का? नागाळी पण कंट्रोल होते. म्हणजे तुम्हाला असं विशेष काय करायला लागत नाही. फुटवे पण चांगले आलेत आता पहिल्यापेक्षा. तर फुटवे फुटायला लागलेत. फुटायला तुम्ही ह्याला बहार कधी धरणार आहे? ताण देणार एप्रिल मे मध्ये. एप्रिल मे मध्ये. जून मध्ये आता मृगबहार पाणी देणार. बरोबर आहे. मृगबहार जून मध्ये. तोपर्यंत काय करा, अशी जी झाड आहेत वीक आहेत, ह्याला थोडी चांगली ट्रीटमेंट द्या आणि हे वाढवून घ्या. म्हणजे पुन्हा आपणाला मारायला नको पावसाळ्यामध्ये. ठीक आहे. हे कशाने मरते? खाली मुळं गेल्यामुळं झाड वीक होते. वीक झालं की आतलं खोड आकसतंय, आणि खोड आकसलं तर त्या पद्धतीनं वरची साल आकसत नाही, मग साल क्रॅक जाते आणि त्यातनं रस बाहेर लागतो. आपण त्याला डिंक्या म्हणतो. मुळं पूर्णपणे थांबले होते सर बुरशींनी. जेव्हापासून अल्ट्राशी बायोरिच वापरतोय तेव्हापासून. आता आपण मुळं काढून पण बघितली, तुमच्या लक्षात आलं की मुळं आता चांगली, कुजलेली मुळं पण क्लिअर झाली, एकदम क्लिअर आहेत. ही खरोखर फॅक्ट आहे. एकदम सोपी साधी पद्धत आहे. कळलं का? रान भुसभुशीत झाला. आता तुम्ही बघा, ह्याच्यात सगळं पाय उठतात. कळलं का? बोट पूर्ण तुम्ही जर बघितला आता ड्रिपर खाली बघा, पूर्ण बोट जाते का बघा. हे करून बघा ऍक्च्युअली, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. जिथं पाणी पडले तिथं बघा. कार्बन मध्ये पण ऑर्गॅनिक कार्बन पण बऱ्यापैकी क्लिअर झाला सर. नाही, ऑर्गॅनिक कार्बन बर का, भुसभुशीत जमीन झालेली आहे सर. ऑर्गॅनिक कार्बन लवकर वाढणार नाही तुम्हाला. 1 वर्ष लागेल तुम्हाला. 1 ते 1.40 पर्यंत जातो ऑर्गॅनिक कार्बन. फक्त केमिकल काय वापरायचं नाही. केमिकल नाही. आता बंद केलंय. आता तुम्ही जे हे लावलंय पेस्ट, ते आपण चालू करायच्या अगोदरची. कळलं का? पेस्ट बी लावायची नाही का? आधी 1-1.5 महिना आधीच वापरलेली होती. त्यानंतर आपलं चालू केलं झालं. इथून पुढे झाड एकदम रसरशीत दिसली पाहिजे. आपल्याला बागेत आलं की भारी वाटलं पाहिजे. आज काय केलं, बागेत आलं की ते मरतंय काय झाड, असंच आपण विचार करतो. पॉझिटिव्ह विचार करायचा. बरोबर. आणि मग झाड एकदम चांगलं होतंय. बरोबर. लक्षात आलं का? तुम्हाला वेगळं काय करायला लागत नाही. दुसरं कुठलंही केमिकल आणू नका, केमिकल टाकू नका. बाकी शेतकऱ्यांना पण माझं हेच सांगणं आहे की डिंक्या आणि फायटोप्थोरा संत्रा बगीचावाल्यांनी सर्व बायोरिच अल्ट्राशी जर वापरला तुम्ही, 1 महिन्यामध्ये तुम्हाला एकदम क्लिअर डिंक्या होणार, फायटोप्थोरा पण क्लिअर होणार. म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत. तानाजी सरांनी स्वतः प्रत्यक्ष. खर्चाच्या बाबतीत सांगा, खर्च किती? 200 लिटरचा बॅरल घेतला पाण्याचा, त्यामध्ये 2 किलो गूळ टाकला, 1 लिटर गोमूत्र टाकलं आणि 20 किलो शेण. त्यासोबतच आम्ही अल्ट्रासी 1260 रुपये अल्ट्रासी वापरला. 1 लिटर अल्ट्रासी वापरलेला. त्यामध्ये आम्ही पूर्ण ड्रिचिंग केलेली. 2 वेळा वापरलाय. फक्त विचार करा, 2च वेळा वापरलाय. 500 लिटरला 2 लिटर वापरलं. पूर्ण हे 400 झाड आहेत सर. 3 एकरला. 400 झाडाला 3 एकरला फक्त का 2 लिटर फक्त 2 लिटर वापरले. आणि एक वरून स्प्रे. बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं की अल्ट्राशी महाग आहे, मग आपणाला खर्च वाढतो. पण ह्याच्यामध्ये तसं नाहीये. याने 4 एकर क्षेत्राला 2च लिटर वापरलाय. तुम्ही जर 5 लिटरची कॅन जर घेतली तर 960 रुपयालाच पडते. 999 रुपयाला पडते. 999 रुपयाला. बरोबर. लक्षात आलं का? आता तुम्हाला दिली असेल 960. ती गोष्ट वेगळी. बऱ्यापैकी फरक आहे, चांगले आहेत सर.
चालेल. तर धन्यवाद. आपण थांबूया इथं. धन्यवाद. नमस्कार.